नमस्कार फ्रेंड्स, दीपाज कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत झटपट रवा अप्पे, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने। अशा प्रकारे अप्पे कराल तर तुम्हाला चटणीची अजिबात गरज पडणार नाही, खूप टेस्टी लागतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे कुकरमध्ये मी 5-6 आलू घेतलेले आहे, आलूमध्ये चिरून घेतलेले आहे। इथे मी जास्त आलू घेतलेले आहे, 3-4 आलूमध्ये होऊन जाईल, जास्त आलू घेऊ नका। आणि वाटाण्याचे शेंगा घेतलेले आहे, त्याही याच्यातच उकळून घेत आहे। आलूच्या चटणीमध्ये वाटाण्याचे शेंगा खूप छान लागेल। 3 शिट्टी येऊ दिल्या, बघू शकता छान वाटाण्याचे शेंगा शिजलेले आहे आणि मस्त आलूही झाले आपले। इथे मस्त आलूची चटणी खूप जास्त झाली आहे, मी ते नंतर दुसऱ्या कामासाठी वापरली। आता कढई छान गरम झाली आहे, 2 चमचे तेल टाकायचं, थोडासा 1/2 चमचा मोहरी छान तडतडू द्या आणि एक बारीक कांदा चिरून टाका। कांदा छान परतून घ्यायचा आहे, मस्त कांद्याला छान शिजू द्या। आणि हिरवी मिरची आणि लसूणचा पेस्ट टाका, लाल मिरची टाकू शकता, पण हिरव्या मिरचीची चटणी खूप छान लागते। आता मस्त सर्व परतून घ्यायचं। अर्धा चमचा हळद घालत आहे, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घाला। सर्व मस्त परतून घेऊ। इथे हळद थोडीशी आणखी घातली आहे मी, थोडंसं कमी वाटली मला। आता आपला उकडलेला आलू घालून द्यायचा। आपल्या अप्प्यासाठी एवढे आलू लागणार नाही, याचे अर्धेही आलू घेतले तरी चालेल। आता सर्व छान परतून घ्यायचं आणि एक वाफ येऊ द्यायची, म्हणजे आलू छान नरम होतात आणि सर्व मसालेही मिक्स होऊन जातात छान। बघू शकता मस्त आलू नरम झाले आहे। आता वरून छान वाटाण्याचे दाणे घालून घ्यायचे। वाटाणे आपले छान शिजलेलेच आहे, त्यामुळे जास्त शिजवण्याचं काम नाही। सर्व मस्त परतून घ्यायचं आणि 1-2 मिनिटे छान शिजू द्यायचं। सर्व मस्त परतून घेऊ आणि वरून कोथिंबीर घालून घ्यायची। इथे आपली आलूची चटणी तयार झाली आहे। थोडंसं छान परतून घेऊ आणखी। आता याला थंड होऊ देऊ। इथे मिक्सरच्या भांडीमध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धा वाटी दही घेतला आहे। दही रूम टेम्परेचरवर घ्या, एकदम फ्रीजमधलं काढून नका घेऊ, थंडगार। अर्धी वाटी पाणी घालत आहे आणि सर्व मिक्सरमधून काढून घेऊ। बघू शकता छान थिक पेस्ट तयार झालेली आहे। इथे आपलं बॅटर थिकच हवं आहे, खूप जास्त पातळ नको, अप्प्यासाठी थिकच बॅटर हवं आहे। आता 1/2 चमचा इथे खाण्याचा सोडा घातलेला आहे, थोडंसं वरून पाणी घालायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं मस्त। चिमूटभर साखर घालायची आणि चवीनुसार मीठ घाला आणि सर्व छान एकदा मिक्स करून घ्या। छान फ्लफी झालं पाहिजे असं मिक्स करा। अर्धा मिनिट मिक्स करा छान। पॅन गरम केलेला आहे, तेल घालून घेऊ। इथे आलूचे छान छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे, छोटे छोटे गोळे करून घ्यायचे इथे आणि हे आपल्याला अप्प्यामध्ये टाकायचे आहे। खूप मस्त टेस्टी लागते, तसेही खाऊ शकता, चटणीची अजिबात गरज नाही। आता ह्याच्यात थोडंसं अप्प्याचं हे बॅटर घालायचं, त्यामध्ये छान आलूचा बॉल्स घालायचा, वरून अजून अप्प्याचं बॅटर घालायचं। अशा प्रकारे छान अप्पे बनवून घेऊ आपण।
आधी थोडंसं बॅटर घालायचं, खूप जास्त बॅटर घालू नका. आपल्या पॅनमध्ये मावेल एवढंच घाला. बॉल्स छोटे छोटे घाला छान. आता याला 5 ते 7 मिनिट छान शिजू द्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. आता 4-5 मिनिटानंतर बघू शकता कढईने तेल लावून घ्यायचं. अप्पे शिजायला जास्त वेळ लागत नाही. मीडियम फ्लेमवर अप्पे शिजू द्यायचे आणि याला आता पलटून घ्यायचं. मधातले लवकर पलटवायचे, कारण मध्ये जास्त फ्लेम लागते तर मधातले लवकर होऊन येतं, कढईचे लवकर होत नाही. आणि टाकताना सर्वात शेवट टाकायचे मध्ये, आधी कढईने टाकून द्यायचे. ते सर्व अप्पे आपण पलटून घेऊ. वरून छान तेल घालायचं आणि मीडियम फ्लेमवर याला शेकून घ्यायचं. परत एक वेळ झाकण ठेवू आणि 2 ते 3 मिनिट हे होऊ द्यायचे. लवकरच बघायचं काढून, जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर जळून जातात. बघू शकता ते आपले अप्पे रेडी आहे. आता एक एक काढून घेऊ. मधातले लवकर होतात त्यामुळे मधातले आधी काढायचे आणि जे व्हायचे आहे ते मध्ये टाकायचे. आता जसे जसे अप्पे होतात तसे तसे काढून घ्यायचे सर्व. आणि इथे आपले अप्पे छान आलू स्टफ अप्पे तयार झालेले आहे. मस्त लागतात. एक वेळ करून बघा, झटपट होतात. आणि बघा एक फोडून दाखवते, खूप छान.